विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ध्यास मध्ये तुमचं सगळं स्वागत आहे. युट्यूब चॅनलवरती आपण ही सिरीज सुरू केलेली आहे, रणसंग्राम बूस्टर सिरीज. आणि तुम्ही सगळ्यांनी या विद्यार्थ्यांनी आपल्या सिरीजला खूप सारं प्रेम आणि प्रतिसाद दिलाय, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आता शेड्यूल तुमच्याकडे दिलेलं होतं आणि शेड्यूलनुसार आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी आपले महाराष्ट्राची लोकसंख्या या टॉपिकवरची जे सराव प्रश्न होते ते आपण आपल्या ऍपवरती आणि पहिल्या दिवशी आपण टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा अपलोड केलेले होते आणि त्यानुसार दिवसभरामध्ये तुम्ही त्याचा अभ्यास केला असेल. मुद्दामून लोकसंख्या टॉपिक मी पहिल्यांदा घेतलेला आहे. आज पहिल्यांदा आपण महाराष्ट्राची लोकसंख्या बघणार आहोत, त्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण भारताची लोकसंख्या बघणार आहोत. त्याचं कारण असं की याच्यावरती फ्रिक्वेंटली प्रश्न विचारले जातात. केवळ महाराष्ट्राच्या भूगोलातच नाही किंवा भूगोल सेक्शन मध्ये नाही, तर तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा या लोकसंख्या टॉपिकवरचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा टॉपिक तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि तो आपल्याला व्यवस्थित कव्हर करायचा आहे. आता तुम्ही टॉपिक वाचला असेल, तुमच्याकडे जी पुस्तकं आहेत त्यातून तुम्ही माहिती वाचली असेल, आपल्याही पुस्तकातून तुम्ही गोष्टी रेफर केल्या असतील. आता त्याला इम्प्लिमेंट करायचं आहे आपल्याला प्रश्नामध्ये आणि त्यासाठी आपण या पद्धतीने गोष्टी करतोय, हे लक्षात घ्यायचंय. आज आपला दिनांक पहिला दिवस आहे 24 ऑगस्ट आणि 24 ऑगस्टला आपण महाराष्ट्राची लोकसंख्या हा घटक या ठिकाणी बघतोय. सो या अँगलनं आपल्या गोष्टी पुढे जातील. क्लिअर आहे सगळे? प्रश्न सगळे सोडवले असतील, प्रश्न तुम्हाला दिसेल. आता सोडवल्यामुळे गोष्टी प्रॅक्टिस होत आहेत. जी लोक प्रश्न न सोडवता थेट इथे येत आहेत त्यांनी प्रश्न वाचून घ्या, आधी पॉज करा तिथं आणि प्रश्न वाचल्यानंतर उत्तर तुमच्या मनात काढून मी जे अनालिसिस किंवा डिस्कशन सांगतोय आणि प्रेडिक्शन सांगणार आहे त्यानुसार बघा. अभ्यास झाला पाहिजे. मोकळ्यात आहे, फ्री आहे, युट्यूबला आहे, आला गेला इकडे तिकडे तसलं नकोय अजिबात. अभ्यास सिरियस पद्धतीनं करा. तुमची तयारी असेल तरच इकडे येऊन फ्रीला बघा, त्याशिवाय बघू नका. माझं तर प्रामाणिकपणे सांगणं आहे की आज जरी तुम्ही टेस्ट सोडवली नसेल तरी परत टेस्ट सोडवत असाल त्यावेळेला टेस्ट सोडवूनच तुम्ही इकडे या. बरोबर आहे ना? फ्री मध्ये मिळतंय सगळं, तर गोष्टी आपण व्यवस्थित पद्धतीने घेतल्या पाहिजेत. बऱ्याच वेळेला माझं असं वाटतं म्हणजे की बाबा अफोर्डेबल एज्युकेशन होता असताना तुमचा सिरियसनेस आहे तो सुद्धा तिकडे टिकला पाहिजे. या पद्धतीने आपण गोष्टी करतोय. सो बूस्टर सिरीज मध्ये आपल्या रणसंग्रामच्या आजचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाचा पहिला प्रश्न आहे तुमचा, महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्येची दशवार्षिक वाढ दिलेली आहे त्यांनी आणि इथं दशवार्षिक वाढचं दशक दिलंय. आता काय होतं, आयोग इथं दशवार्षिक वाढीचं दशक सुद्धा देत नाही. तुम्हाला अज्युम करावं लागतं की सध्या आपली 2011ची लोकसंख्या झालेली आहे आणि 11च्या लोकसंख्येनुसार 2001 ते 11 मधली दशवार्षिक वाढ विचारली. पुन्हा यातला कीवर्ड आहे की महाराष्ट्राची विचारली. आता आजचा टॉपिकच महाराष्ट्राची लोकसंख्या आहे, त्यामुळे इथं प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. पण ज्या वेळेला पेपर मधला एक्झॅक्टली प्रश्न असतो त्यावेळेला इथं भारत विचारले का महाराष्ट्र विचारले ही पण गोष्ट तुमच्यासाठी अत्यंत गरजेची आहे. त्यामुळे इथं महाराष्ट्र राज्याच्या लोकसंख्येची दशवार्षिक वाढ 1 ते 11 मध्ये किती होती. आता बघा ऑप्शन्स दिसत आहेत, मी मुद्दाम क्लोज ऑप्शन्स टाकलेले नाहीत. पहिलाच प्रश्न देवाचा प्रश्न, सोपा प्रश्न, क्लोज ऑप्शन अजिबात टाकले नाही. तर माझ्यासारखा गडी असेल ना पेपर सेटर, इथं पहिला ऑप्शन डायरेक्ट मी 17.7 टाकला असता. 17.7 का? कारण ही भारताच्या लोकसंख्येची दशवार्षिक वाढ आहे आणि इथं आपला कार्यक्रम होतो. लक्षात घ्या, असं करायचं नाहीये. पहिला ऑप्शन नाहीये, दुसरा ऑप्शन नाहीये, तिसराही ऑप्शन नाहीये. आपलं उत्तर आहे चौथा ऑप्शन 15.99. ही 15.99 ही जी वाढ आहे आपली महाराष्ट्राची 2001 ते 2011 या काळामधली लोकसंख्येची दशवार्षिक वाढ आहे. आता हा झाला लेअर 1चा प्रश्न. आज तुम्हाला मी लेअरिंगची एक पद्धत सांगणार आहे. प्रश्न बघा, हा अतिशय सोपा प्रश्न आहे. मी जर समजा लोकसंख्या टॉपिक घेतला तर लोकसंख्या टॉपिक वरती काय होतंय, पहिल्या टॉपिकचा पहिलाच अत्यंत सोपा प्रश्न म्हणजे त्याला लेअर 1 म्हणायचं. गावाकडे बघा जीसीबी पीसीबी खानायला येत असतो आणि जीसीबी खानायला आला की लोक जवळ गोळा होतात, कमरा हटून मस्तपैकी बघत बसतात काय करते. जीसीबीने उकरायला लागलं की पहिला मातीचा दर असतो, जीसीबीला काही जास्त लोड घ्यावा लागत नाही. तर अजून उकरायला लागलं तरी लोड येत नाही, त्याच्या खाली मुरुम लागतो, थोडासा जोर लावावा लागतो, त्याच्या खाली गेले की पाषाण लागतो, पाषाण काही जीसीबीने तुटत नाही. मग तिथं तुम्हाला जिलेटिन वगैरे लावून स्फोट घडून त्या विहीर खणतानाच्या बघा हीच प्रोसेस असते. म्हणजे जसं जसं आपण खोल जावं तसा तसा लेअर टणक होत जातो. अगदी प्रश्नांचं सुद्धा तसं असतं. वरच्या लेअरचा प्रश्न म्हणजे लेअर 1चा प्रश्न, त्याच्या खालच्या लेअरचा प्रश्न म्हणजे लेअर 2चा प्रश्न, त्याच्या खालच्या लेअरचा प्रश्न म्हणजे लेअर 3चा प्रश्न आणि त्याच्या खालच्या लेअरचा प्रश्न म्हणजे लेअर 4चा प्रश्न. असं काठीण्य पातळी हा जो प्रश्न आहे ना, दिस इज युअर लेअर 1चा प्रश्न. आता गट कची परीक्षा आहे, तलाठीची परीक्षा आहे, एएमआयची परीक्षा आहे, महसूल सहाय्यक, कर सहाय्यक याची परीक्षा म्हणून प्रश्न हे फक्त याच कॅटेगरीतले असतील हा भ्रम आपला चुकीचा आहे. एमपीसी करणाऱ्या डायट पोरांना काढून विचारा, गट कचा पेपर गट ब पेक्षा अवघड असतो, कधी कधी मुख्यचा तर त्यापेक्षा अवघड असतो. त्यामुळं आपल्याला हलक्यात घ्यायचं नाही. आपली तयारी अत्यंत चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे, ही इथं आपण बघू शकतो. सो महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्येची दशवार्षिक वाढ तुमची 15.99 होती. इथंच एक फॅक्ट सांगितली, भारताच्या दशवार्षिक लोकसंख्येची वाढ 17.7 होती. आता इथं अजून गोष्टी येणार आहेत तुमच्या, ते म्हणजे इथं करत असताना हा तुमचा दशवार्षिक वाढ हा तुमचा फॅक्टर झाला. तर इथं असताना अजून एक फॅक्ट तुम्हाला सांगायची आहे मला. त्या गोष्टीमध्ये लोकसंख्येचा अभ्यास करताना घटक कोणते करायचे. लोकसंख्येचा अभ्यास करताना तुम्हाला पहिला घटक आहे तुमचा एकूण लोकसंख्या,
एकूण लोकसंख्येमध्ये टोटल लोकसंख्या काढायची, त्याची भारताची टक्केवारी ही तुम्हाला जमली पाहिजे. दुसरा घटक आहे तुमचा ते म्हणजे दशवार्षिक वाढ, ज्याच्यावरती आता आपण प्रश्न विचारला. दशवार्षिक वाढ करत असताना टोटल दशवार्षिक वाढ करायची, त्याच्यामध्ये पहिले सर्वाधिक वाढीचे 3 आणि त्यानंतर सर्वात कमी वाढीचे शेवटून 3, एवढे किमान 3 किंवा 4 5 करून ठेवायचे आपल्याला. पुढचा घटक आहे दशवार्षिक वाढ नंतर घनता. घनतेचं पण सेम करायचं. घनता किती आहे? पहिले 3 शेवटचे 3. त्यानंतर येतं तुमचं लिंग गुणोत्तर, त्याच्यामध्ये सेम आकडेवारी करायची, पहिले 3 शेवटचे 3. त्यानंतर येतो तुमचा चाइल्ड सेक्स रेशो म्हणजे बाल लिंग गुणोत्तर, त्यामध्ये टोटल आकडा करायचा, पहिले 3 शेवटचे 3 करायचे. समजा कधी कधी काय करतात, 2001 सोबत 2011चं कंपॅरिझन करतात, मग ते म्हणतात घनता वाढली का कमी झाली, तर तो एक आकडा तुम्हाला इथं करावा लागतो. पुढे करत असताना तुम्हाला लिंग गुणोत्तर, चाइल्ड सेक्स रेशो, साक्षरता नावाचा एक घटक आहे. साक्षरतेमध्ये पण तुमची साक्षरता सध्या किती आहे, त्याच्यामध्ये पहिले 3 शेवटचे 3 हे तुम्हाला करावं लागतं. आणि त्यानंतर नागरी लोकसंख्या, तुमची नागरी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे, पहिले 3 जिल्हे कुठले, शेवटचे 3 जिल्हे कुठले, असं बघा आपण किती गेले, 1 2 3 4 5 आणि 6, आणि हा एक तुमचा 7वा. एवढे 7 घटक, त्यातला टोटल आकडा 2001 आणि 11चं कंपॅरिझन, पहिले 3 किंवा 4 किंवा 5 आणि शेवटचे 5. कधी कधी चढता क्रम उतरता क्रम विचारतात, कधी कधी अनालिसिस विचारतात. याच्या पलीकडे लोकसंख्येचे घटक शक्यतो पेपरमध्ये विचारले जात नाहीत. 10 पैकी 8 प्रश्न लोकसंख्येचे याच टॉपिकच्या भोवती फिरतात. 2 किंवा 3 प्रश्न जे अवघड कॅटेगरी मधले येतात, मी पर्सेंटेज वाईज सांगतोय, म्हणजे 80% प्रश्न या कॅटेगरीला फिरतात. 2% जे प्रश्न आहेत तुमचे ते थोडेसे अवघड, अॅनालिटिकल, इन्फरन्स न काढलेले असतात, या अंगाने लक्षात घ्यायचे. सो हा तुमचा पहिला प्रश्न आहे. आता आपली दशवार्षिक वाढ विचारली. दशवार्षिक वाढीमध्ये एक लक्षात घ्यायचं तुम्हाला, त्याच्यामध्ये सर्वाधिक दशवार्षिक वाढ आहे तुमची, ती सगळ्यात जास्त दशवार्षिक आहे तुमची ठाणे, आणि त्यानंतर आहे पुणे. एक इथं लक्षात घ्यायचं बरं का. मी मुद्दाम इथं प्रश्नाकडे जातो. आता सर्वात जास्त दशवार्षिक वाढीला गेला आपण, तर सर्वात जास्त वाढ तुमची 1 नंबरला ठाणे आहे तुमचा, आणि 2 नंबरला तुमचा पुणे. इव्हन आत्ता जी मला वाटतं गट ब ची मेस झाली, त्या गट ब च्या मेसला 17 तारखेला 17 मे 2026 ला झाली, त्याच्यामध्ये ठाण्याची टक्केवारी विचारली होती आणि पुण्याची टक्केवारी विचारली होती, आणि 3 नंबरला छत्रपती संभाजीनगर आहे, त्याची सुद्धा टक्केवारी विचारली होती 27% आसपास. हे झाले पहिले 3 सर्वाधिक दशवार्षिक वाढ. सर्वाधिक दशवार्षिक वाढ ठाण्याला झाली, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 2011 नुसार कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक जास्त असेल, तर त्याचं उत्तर ठाणे आहे. ठाण्याची लोकसंख्या 1.10 करोड एवढी होती ऍज पर 2011 सेन्सस. नंतर काय झालं, ठाणे आणि पालघरचं विभाजन झालं 2014ला. आत्ता मोजली तर ठाण्याची लोकसंख्या कमी येईल, पण हा ठाणे भारतातला सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा ठरला होता 2011च्या अनालिसिसनं. तर हे एक तुम्हाला इथे लक्षात आलं पाहिजे. आणि सर्वात कमी, हे सर्वात कमी वालं पण तुम्हाला जमलं पाहिजे. सर्वात कमी मध्ये तुमचं मुंबई, त्यानंतर तुमचं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, हे 3 येतात. बघा आता मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग घेतलं, हे 3 पण तुमचे कोकणातले. ओके, तुम्हाला दिसेल इथं. आता आपलं पुस्तक घेतलं तर तुम्हाला इथं गोष्टी दिसतील. पुस्तकाची मांडणी बघा आपण कशी केलेली आहे. इथं दिसतंय बघा तुमचं दशवार्षिक वाढ दिसतं की इथं, मुंबई शहर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हे लक्षात घ्यायचं. आता बघितलं आपण ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, हे तुम्हाला दिसतंय. हे सर्वाधिक वाढीचे आहेत आणि सर्वात कमी वाढीचे. मी टक्केवारी दिली नाही, पण प्रश्न तुम्हाला येताना येतो की तुमचं कोकणामधलं मुंबई शहर आहे तुमचं, रत्नागिरी आहे, आणि पुढे तुमचं सिंधुदुर्ग आहे. या तिन्हीची पण ग्रोथ होती ती निगेटिव्ह ग्रोथ होती, हे लक्षात घ्यायचं. इथं असा प्रश्न आलेला आहे की सर्वात कमी लोकसंख्या वाढीचे 3ही जिल्हे कोकणातले का आहेत, असा सुद्धा प्रश्न विचारला गेला होता. तर त्या अँगलने आपल्याला इथं लक्षात घ्यायचे. सो हा जो पॅरामीटर आहे आपला दशवार्षिक वाढीचा तो दिसतोय 15.99 आपण बघितलं. पहिले 3 आहेत, शेवटचे 3 आहेत. या अँगलनं तुम्हाला माहिती असली पाहिजे, आणि अशा अँगलचा प्रश्न आला तर पेपरमध्ये आपल्याला तो सोडवता आला पाहिजे. हा होता पहिला प्रश्न. त्यानंतर आता बघा दुसरा प्रश्न तुम्हाला दिसतोय, महाराष्ट्रातील 2011च्या जनगणनेनुसार खालील जिल्हे त्यांच्या लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने लावा. आता बघा 2011 नुसार विचारले काय, लोकसंख्येचा उतरत्या क्रम. इथं असं विचारलंय का की दशवार्षिक वाढ दिली, घनता दिली, अजिबात नाही. एकूण लोकसंख्या आहे आणि एकूण लोकसंख्येचा उतरत्या क्रम विचारलाय. आता एकूण लोकसंख्या म्हणली तर हा झाला तुमचा लेअर 2 चा प्रश्न. लेअर 1 चा प्रश्न काय होईल, महाराष्ट्राची 2011 नुसार एकूण लोकसंख्या किती, आणि ती आहे 11,23,74,333. भाई लोक, वाटताना सोपं वाटतं हे, याच्यावरती सुद्धा आयोगानं 17 आणि 18ला प्रश्न विचारलेत, आणि ही टोटल लोकसंख्या भारताच्या 9.29% आहे. एवढं बी विचारलंय आयोगानं, तर हे सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. त्यानंतर आता हे 11,23,74,333 आपल्या पॅरामीटरनुसार पहिले पास केले पाहिजेत आणि शेवटचे पास केले पाहिजेत. हा जो प्रश्न विचारलाय ना, हे जिल्हे तुमचे लोकसंख्या जी आहे एकूण, त्याच्यामधले शेवटचे 5 आहेत. फक्त विचारला का इथं उतरता क्रम, चढता आणि उतरत्या क्रमामध्ये काय असतं, उतरता क्रम म्हणजे सर्वात जास्त ते सर्वात कमी. भारतामध्ये
आणि महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसंख्येमध्ये सर्वाधिक कमी लोकसंख्या जी आहे ती आहे तुमची सिंधुदुर्ग जिल्ह्याची. दुसऱ्या क्रमांकाला सर्वात कमी लोकसंख्या आहे ती आहे गडचिरोली जिल्ह्याची. तिसऱ्या क्रमांकाला सर्वात कमी लोकसंख्या आहे हिंगोलीची. चौथ्याला वाशिम आहे आणि पाचव्याला तुमचा भंडारा आहे. असं करत गेलं आणि फक्त विचारलाय उतरता क्रम. उतरता क्रम म्हणजे जास्त कडनं कमीकडं, कमीला तुमचा सिंधुदुर्ग येतो आणि मग हे तुमचं उत्तर होऊन जातं. बघा आपल्या पुस्तकामध्ये कशा पद्धतीने दिलंय, सर्वात जास्त आणि सर्वात कमीचे या पद्धतीने तुमचं लागतंय. बघा आता 11,23,74,333 भारताच्या 9.29%. हा झाला लेअर 1चा प्रश्न. लेअर 2चा प्रश्न आहे सर्वाधिक वाढीचे पहिले 5. हे सर्वाधिक वाढीचे पहिले 5 व्यवस्थित लक्षात ठेवायचे. ठाणे, पुणे, मुंबई हे 3 दिसतंय. मुंबई उपनगर आहे, शहर नाही, हे वेगळे. त्यानंतर नाशिक आणि नागपूर हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. हे पहिले बाजून. आता काय विचारलं बघा तुम्हाला, सर्वात कमी सिंधुदुर्ग, मग गडचिरोली, मग हिंगोली, वाशिम, भंडारा. ऑप्शन मध्ये काय दिलं उतरता क्रम, भंडारा, वाशिम, हिंगोली, गडचिरोली, सिंधुदुर्ग हे अशा पद्धतीने. बघा भंडारा, वाशिम, हिंगोली, गडचिरोली, सिंधुदुर्ग हा झाला तुमचा क्रम. बघा बरं, एक फॅक्टर घेतोय, एका फॅक्टर मधून तो फॅक्टर आपण सर्वात जास्त कमी अनालिसिसच्या पद्धतीने एकत्र बघून टाकतोय. हाच ना म्हणजे प्रॅक्टिस सिरीज आहे, सराव आणि बुस्टर सिरीज आहे. याचा उपयोग तुमचं नॉलेज मध्ये गेन केलं पाहिजे, प्रश्नांचे पॅटर्न्स तुम्हाला कळले पाहिजे आणि एक्स्ट्राची माहिती ती तुम्हाला इथून कळली पाहिजे. हा त्याचा मुख्य उद्देश आहे, हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या 2011च्या जनगणनेसंदर्भात खालील विधानांचा विचार करा. ओके, काय म्हणते 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची घनता 365 होती. आता बघा, आता मी तसा प्रश्न नाही विचारला, वन लाईनर मल्टी लाईनर प्रश्न झाला, म्हणजे प्रश्नाची डिफिकल्टी ऑलरेडी वाढलेली आहे. आणि त्यात म्हटलंय लोकसंख्येची घनता, महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता 2011 नुसार 365 होती. बरोबर आहे ना. मग ती 2001 ला किती होती असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. 2001 ला किती होती, ती होती 315. 315 आणि 65 मध्ये कितीचा डिफरन्स येतो, चला 50चा डिफरन्स येतो. आणि हा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जातो की 2001 आणि 2011 मध्ये डिफरन्स किती आहे, तो तुमचा 50 आहे. हे झालं अनालिसिस. पहिलं वाक्य मग यानुसार बरोबर आहे. दुसरं, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक घनता मुंबई उपनगराची आहे तर सर्वात कमी घनता गडचिरोली जिल्ह्याची. परत आलं का, म्हणजे काय, पहिले 5 शेवटचे 5 मला करून ठेवायचे आहेतच. या पद्धतीने तुम्हाला गोष्टी झाल्या पाहिजेत. मग सर्वात जास्त मुंबई उपनगरची, आता इथे कन्फ्युज होतं, उपनगर का शहर, तर पहिल्यांदा तुमचं उपनगर आहे, मग तुमचं शहर, मग त्यानंतर ठाणे आहे. बघा पहिले 5 मध्ये उपनगर आहे, त्यानंतर मुंबई शहर आहे, 3 नंबरला ठाणे आहे, 4 नंबरला पुणे आहे आणि 5 नंबरला कोल्हापूर आहे. हे 5च असे जिल्हे आहेत. या 5 जिल्ह्यांची घनता जी आहे ती 500 प्रति चौरस किलोमीटर पेक्षा जास्त आहे. हे एक आपल्याला लक्षात ठेवायचे. म्हणजे हे 5च्या 5 जिल्हे जे सर्वाधिक 5 मध्ये पहिल्या क्रमांकाला आहेत, हे महाराष्ट्रातले अति जास्त घनतेचे जिल्हे असतात. अति जास्त घनतेचे जिल्हे असतात. क्लिअर आहे सगळ्यांना, हे लक्षात ठेवायचं. आणि सर्वात कमी मध्ये सर्वात कमी घेतला, सर्वात कमी घनता गडचिरोलीची आहे. ऑब्व्हियसली हा क्रम अत्यंत बरोबर दिलाय, याच्यामध्ये कुठलीही अडचण नाही. गडचिरोलीची सर्वात कमी घनता, आणि इव्हन त्याचा आकडा सुद्धा महत्वाचा आहे. गडचिरोलीची घनता एकमेव जिल्हा आहे ज्याची घनता 100 चौरस किमी पेक्षा कमी आहे प्रति व्यक्ती, तर ती 74 एवढी आहे. हा प्रश्न कंबाईन प्रिलिम्स 2020 ला ऑलरेडी विचारला गेलेला आहे, त्यामुळे ते एक आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. कळते सगळ्यांना. त्यामुळे या डाटानुसार काय उत्तर लिहिले तुम्ही सगळ्यांनी, पहिले विधान पण बरोबर आहे, दुसरं विधान पण बरोबर आहे, बरोबर ना, उत्तर बरोबर लिहिलंय. हा, तर त्यानुसार उत्तर येतंय तुमचं दोनही विधान बरोबर, याच्यामध्ये काहीही अडचण नाहीये. ऑल गुड. सो उत्तर व्यवस्थित कळलं. घनता नावाचा टॉपिक आहे, व्यवस्थित पद्धतीने करायचं आहे. ओके, आता इव्हन अजून एक फॅक्ट सांगतो, याच्यावरती 2दा प्रश्न आयोगानं फिरवला होता. महाराष्ट्राची जेवढी घनता आहे ना 365, तेवढीच घनता महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्याची आहे आणि त्याचं नाव आहे छत्रपती संभाजीनगर. 2011 नुसार छत्रपती संभाजीनगरची घनता एक्झॅक्ट 365 आहे, जी की टोटल महाराष्ट्राच्या घनते एवढी येते. असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, तर त्या अँगलनी तुम्हाला इथं तयारी ठेवायची आहे. त्यानंतर पुढे आता 4था प्रश्न काय म्हणतात, 4थ्या प्रश्नामध्ये दिलेले लिंग गुणोत्तर. बघा बरं, आपण एकदम व्यवस्थित पद्धतीने चाललेलो आहोत. म्हणजे जे आपण ठरलंय की लोकसंख्येमध्ये कुठले कुठले टॉपिक बघायचे, त्यानुसार काय म्हणतायत ते जिल्हे दिलेले आहेत आणि 2011 नुसार त्याचं लिंग गुणोत्तर दिलंय. मला सांगा आपल्या अनालिसिस नुसार तुम्ही काय पाठ केले. आता पहिल्या लेक्चरला बऱ्याच जणांना काय वाचावं काय वाचणार नाही हे कळणार नाहीये, पण तुम्ही जर पुस्तकातनं गोथ्रू केलं असेल, आपल्या पुस्तकातली 2 पानं पहिली जी आपण महाराष्ट्राच्या लोकसंख्येची संक्षिप्त आकडेवारीमध्ये दिली आहे, त्यामध्ये पहिले 5 आणि शेवटचे 5 दिसत असेल तर सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे महाराष्ट्राचं, तर ते आहे रत्नागिरीला. आणि रत्नागिरीच बघा, चला पहिलेच लिहून टाकतो मी,
रत्नागिरी आहे सगळ्यात 1 नंबरला आणि 2 नंबरला सिंधुदुर्ग आहे. रत्नागिरीचा आहे 1122 आणि सिंधुदुर्गचा आहे तुमचे 1036. बरोबर आहे ना सगळ्यांचं? हा उत्तर आहे, पण बघूयात आधी एक्सप्लेनेशन, मग उत्तर सांगता येईल. क चं उत्तर जातंय तुमचं 1 ला. आता क चं उत्तर जातं 1 ला. इथं 1 नाहीये, इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं 1. म्हणजे पेपर सेटर हुशार आहे. आता पेपर सेटर म्हणजे मी मुद्दाम ते किचकट केलंय, कारण बऱ्याच वेळेला जोडालावाचे प्रश्न एका पर्यावरणात पण सुटतात, पण आपण थोडं किचकट केले कारण पाठांतर थोडं जास्त व्हावं. पहिला ऑप्शन तर कट झाला. त्यानंतर 2 नंबरला सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग कुठे दिसत नाही इथं तुम्हाला. त्यानंतर पहिले 5 पाठ केले तर पहिल्या 5 मध्ये तुम्हाला 4थ्या क्रमांकाला सातारा आहे आणि साताराचं गुणोत्तर 988 आहे. 988 तुम्हाला इथं दिसेल. त्यामुळे अ ला 3 लागलेलं तुम्हाला कळेल. आता अ ला 3 असेल तर इथं 3 नाहीये, इथं 3 नाहीये. 2 ठिकाणी अ ला तुमचा 3 दिलाय, म्हणजे 2 ऑप्शन मी एलिमिनेट केले. पेपर मध्ये एखादा किचकट आणि अवघड प्रश्न आला तर तुम्हाला असं एलिमिनेशन करावं लागतं. कळतंय का? सो या अँगलनी तुम्हाला इथं व्यवस्थित पद्धतीने गोष्टी झाल्या पाहिजेत. आता हे 2 एलिमिनेट झाले तुमचे. आता सर्वात जास्त वाले केले, मग सर्वात कमी वाले करतो. आणि सर्वात कमी मध्ये मी पहिल्या 2 ला पाठ केलेत, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. याच्यामध्ये मला दिसतंय मुंबई उपनगर, त्यामुळे मुंबई उपनगर सर्वात कमी असेल तर यामधला सर्वात कमी दिसतोय मला 860. त्यामुळे ड ला तुमचं 2 लागणार. ड ला 2 इथं नाही, ड ला 2 इथं नाही, ड ला 2 इथं नाही, ड ला 2 एकाच ठिकाणी आला. त्यामुळं उत्तर माझं, आता बघा मी प्रश्न थोडा किचकट केला होता, त्यामुळं मला वेळ लागला प्रश्न सोडवायला. बऱ्यापैकी आयोग काय करतं, गटकच्या परीक्षेमध्ये वगैरे 2 ऑप्शनवरनं प्रश्न सुटतात. मला 3 ऑप्शन बघावे लागले आणि मग माझं एक्झॅक्ट आन्सर आला तुमचं 2. बऱ्यापैकी जणांचंही सुटलं असेल. पुन्हा लिंग गुणोत्तर व्यवस्थित करायचं. लिंग गुणोत्तर टोटल घेतलं तर 2001 ला आपलं लिंग गुणोत्तर होतं 922. किती? प्रति 1000 पुरुषांमाग स्त्रिया किती आहेत हे त्याचं प्रमाण आहे. त्यानंतर ते 2011 ला झालं तुमचं 929. कितीचा डिफरन्स आहे याच्यामध्ये? 22 आणि 7 29. कंबाईन प्रिलिम्स गट ब 2020 ला आलेला प्रश्न आहे. आयोगाने डिफरन्स विचारला होता, आयोगाने उत्तर 9 दिलं, नंतर तो हॅश केला, बेरीज वजाबाकी जमली नव्हती त्यांना. आपलं तयार आहे, आपलं किती आहे? 7 हाताचा डिफरन्स आहे. सो हे आपल्याला व्यवस्थित पद्धतीने करायचं. क्लिअर आहे सगळ्याला? सो हा तो तुमचा लिंग गुणोत्तराचा प्रश्न. व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवायचं. पहिले 5 शेवटचे 5. अजून तुम्हाला सांगतो, लिंग गुणोत्तरामध्ये जिल्हे पहिले 2 कुठले बघितले आपण? रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. असं लक्षात ठेवा, रत्न मुलीचं नाव आहे, सिंधू मुलीचं नाव आहे आणि आपण बघतोय लिंग गुणोत्तर. त्यामुळे रत्ना आणि सिंधू मुलीच असल्यामुळं तिकडलं लिंग गुणोत्तर जास्त आहे, असं थोडंसं आपल्याला लक्षात ठेवता येतंय. कळतंय काय जनता? सो या पद्धतीने तुम्हाला ते गेलं पाहिजे. ऑल गुड. सो 4थ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथपर्यंत आलं आणि यानुसार गोष्टी आपल्याला व्यवस्थित बघायच्यात. लिंग गुणोत्तर टॉपिक क्लिअर झाला का? हा तुमचा लेअर 1 चा प्रश्न असेल आणि हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे आता 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर. म्हणजेच हे झालं बघा. आता हे 0 ते 6चं लिंग गुणोत्तर म्हणजे असतं बाल लिंग गुणोत्तर आणि हे तुमचं गुणोत्तर वेगळं कॅल्क्युलेट केलं जातं. ते मगाशी बघितलं ते टोटल लोकसंख्येचं 922चं 929 झालेलं. हे जे बघतोय आपण ते तुमचं 913 पासून 894 झालेलं आहे. जवळपास 19ची घट आहे. याला स्टार करा, कारण असा एकमेव फॅक्टर आहे जो घटीमध्ये मोजला जातो आणि ती आपल्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आता 894 मी काढूनच दिलं तर 894चा ऑप्शन दिसतोय का बघा? 894चा हा ऑप्शन आहे. त्यामुळे 2011 नुसार आपला महाराष्ट्राचा चाइल्ड सेक्स रेशो ड्रास्टिकली कमी झाला. तुम्हाला आठवत असेल, म्हणजे आम्ही ज्यावेळेला 10वी 11वी 12वीला होतो त्यावेळेला लेख वाचवा, लेख लाडकी अभियान, ओके मुलगी वाचवा मुलगी जगवा असं चाललं होतं, कारण स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण त्या काळामध्ये खूप जास्त होतं आणि त्याच काळामध्ये हा आपला जो चाइल्ड सेक्स रेशो आहे तो खूप मोठ्या पद्धतीने ड्रास्टिकली कमी झालेला होता आणि त्यामुळं हे तुम्हाला इथे दिसतंय 894 उत्तर झालं. पण हे लक्षात ठेवा, घट प्रचंड मोठी आहे. इव्हन आपला साधा सेक्स रेशो आहे तो 922 वरून 29 वर झाला म्हणजे वाढलाय. त्यामुळे समजा ठीक आहे, वाढण्याची गोष्ट असल्यामुळे चिंतेची नाही, पण इथं 913 वरून 894 झाला, ही महत्वाची गोष्ट. आता इथं पहिले 5 आणि शेवटचे 5 करायचे आपल्याला. त्यातल्या त्यात पहिलं लक्षात ठेवा, आपण ज्या जिल्ह्याची घनता सर्वात कमी, कुणाची कमी? गडचिरोली. त्याच जिल्ह्याचं बाललिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे 961. हे लिख केलो, महत्वाचं आहे. ओके. आणि तुम्ही बघितलं असेल बीड, जळगाव, अहमदनगर ह्या 3 जिल्ह्यांचं सर्वात कमी. त्यात पहिल्या नंबरला येतो बीड सर्वात कमी मध्ये, दुसऱ्या नंबरला येतो
जळगाव, आणि तिसऱ्या नंबरला येतो तुमचा अहिल्यानगर. हे लक्षात ठेवा. बीडचं सर्वात कमी आहे. आता बीडचं कमी काय आहे याची कारण खूप सारी वेगळी आहेत. तिथं ऊसतोड मजूर, गर्भाशय काढणं वगैरे अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. इतक्या डिटेलमध्ये आपल्याला प्रश्न येणार नाहीत, पण आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळं बाली गुणोत्तराचा फॅक्टर आपण बघितला. पहिल्यामध्ये कोणाला मुद्दाम फक्त पहिले दिले गडचिरोली, इव्हन त्याचा आकडा पण पाठ करायचा 961, जे पहिले त्याचे आकडे पण पाठ करून ठेवत जावा, म्हणजे त्याच्यावरती प्रश्न आला तर तो आपला चुकणार नाहीये. आणि इथं तुम्हाला आता बीड जळगाव अहमदनगरमध्ये बीड पहिल्या क्रमांकावरती आहे, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. तो 5व्या प्रश्नाचं उत्तर आपलं आलं पर्याय क्रमांक 3. आलंय घरी सगळ्यांचं व्यवस्थित. त्यानंतर पुढे प्रश्न 6 बघा. 2011च्या जनगणनेनुसार खालील जिल्ह्यांचा त्यांच्या साक्षरतेनुसार उतरता क्रम लावा. आला का पहिला घटक? माझा प्रयत्न असाच आहे, म्हणजे सराव बुस्टर सिरीज जरी असली तरी टॉपिक मधला ईच आणि एव्हरी महत्वाचा घटक कव्हर व्हावा. आपण बघा पहिल्यापासून पहिल्या एका टॉपिकवरती प्रश्न आपण टाकत चाललोय आणि वेगळ्या धाटणीच्या. बघा बरं 2011. आता पहिलं हे लक्षात ठेवा की महाराष्ट्राची साक्षरता किती आहे. महाराष्ट्राची साक्षरता ऑलरेडी मला वाटतं राज्यसेवा पूर्व 2025 ला याच्यावरती प्रश्न आलेला होता. महाराष्ट्राची साक्षरता 82.34 आहे. काही सोर्सेसमध्ये 82.91 दिले. 82 पर्यंत आलं ना म्हणजे बरोबर आहे. एवढ्या बारकाईला इथं बघायचं नाही. 82.34 आहे आयोगाचं उत्तर बरोबर आहे. या अँगलने आपल्या इथं लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर पुढे भारताची किती आहे? भारताची 72.98 आहे, किंवा 72.90 किंवा 73 बी घेतात. म्हणजे भारताची साक्षरता महाराष्ट्रापेक्षा कमी आहे या दिलीच. आता उद्याच्या पुढचं लेक्चर जे असणार आहे आपलं, त्याच्यामध्ये लेक्चरमध्ये भारताच्या याच्यामध्ये हा प्रश्न बघूया. 82.34 आहे, हे पहिले लक्षात ठेवायचं. मग साक्षरतेनुसार पुरुष आणि स्त्री साक्षरता अॅनालिटिकल मला सांगा, कुणाची साक्षरता जास्त असतील? स्त्रियांपेक्षा ऑब्व्हियसली पुरुष जास्त शिकलेत, त्यामुळे पुरुषांची साक्षरता तुमची ऑब्व्हियसली जास्त असणार आहे. आता काय विचारलं त्यांनी? खालील जिल्ह्यांच्या साक्षरतेनुसार उतरता क्रम, म्हणजे सर्वात जास्त ते सर्वात कमी. आता या सगळ्यामध्ये सर्वात जास्त कुणाचं असेल? अरे मुंबईला लोक कामाला जातात, मुंबईला साक्षर लोकच लागतात कामाला, त्यामुळे ऑब्व्हियसली ए एक नंबरला असणार आहे. आता सेक्टर बी हुशार आहे, इथं बी आहे, इथं बी आहे, इथं बी आहे, फक्त इथं हे दिला नव्हता, उगच दिला नव्हता. ओके. त्यामुळे आता 3 पर्याय शिल्लक राहिले, एक ऑप्शन कट झाला. त्यानंतर तुम्हाला वाचताना जाणवलेलं असेल की बघा तो जो क्रम दिलेला आहे त्या क्रमामध्ये विदर्भातल्या काही जिल्ह्यांची एंट्री झालेली तुम्हाला इथं दिसते. ते एक लक्षात ठेवायचंय आपल्याला, आणि त्यानुसार आपल्याला उत्तर लिहायचंय. तुम्हाला कळलं असेल की तिथं नागपूर आलेला आहे सर्वाधिक मध्ये, आणि सर्वात कमी मध्ये तुमचा म्हणजे सर्वात जास्त मध्येच अमरावती पण आलेला आहे. आपल्या पुस्तकानुसार जर आपण गेलो तर साक्षरतेमध्ये तुम्हाला जिल्हे इथं व्यवस्थित पद्धतीने दिसतील. बघा बरं साक्षरतेतले जिल्हे. पहिल्यांदा आलं मुंबई उपनगर, नंतर आलं मुंबई शहर. हे 2 एक नंबरला आहेत, पण त्यातल्या त्यात सर्वात जास्त मुंबई उपनगरचे शहरचे नाही, हे सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा नागपूर, अकोला, अमरावती. म्हणलं तुम्हाला मी हे जिल्हे विदर्भातले आले, ठाणे पुणे कुठंच नाहीये इथं, तर ते एक इथं लक्षात ठेवायचं आपल्याला. सो नागपूर आहे, अकोला आहे, अमरावती. आपल्या ऑप्शन मध्ये मुंबई शहर आहे, नागपूर बी दिसतंय आणि अमरावती बी दिसतोय. हा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. सर्वात कमी मध्ये कोण दिसतंय? नंदुरबार. मागास नव्यानं तयार झालाय, आदिवासींचा जिल्हा आहे, ऑब्व्हियसली तिथली साक्षरता सर्वात कमी आहे 64.4. आता गंमत सांगू का? भारतामध्ये सर्वात कमी साक्षरता आहे बिहारची, आणि त्याची टक्केवारी 61. म्हणजे बिहार पेक्षा बी जास्त आपल्याकडे नंदुरबारमध्ये लोक शिकलेत, हे लक्षात ठेवा. असं कंपॅरिझन आपल्याला जमलं पाहिजे. आणि 2 नंबरला दिसतोय तुमचा जालना. यावरून तुम्हाला ऑप्शन आता कळा असेल. मुंबई शहर आलं, नंतर नागपूर आला, नंतर अमरावती आला. ओके. त्यानंतर जालना सर्वात कमी आहे, त्यामुळे नंतर सी आला पाहिजे. ओके. ई आणि सी. आता उत्तर टाकाना विचारलाय, त्यामुळे जालन्याचं कमी आणि गडचिरोली जास्त. असं ऑप्शन शोधा. अ आहे, त्यानंतर ड आहे, त्यानंतर ब आहे. अ आहे, ड आहे, नाहीये. अ आहे, ड आहे, नाहीये. अ आहे, ड आहे, त्यानंतर ब आहे, त्यानंतर ई आहे, आणि त्यानंतर सी आहे. हा प्रश्न झाला. आता हा जो प्रश्न आहे ना, मगाशी जे लेअरिंग केलं त्यानुसार लेअर 1 नाही 2 नाही, लेअर 3 चा प्रश्न आहे. मी दोन्ही मिक्सिंग केलं, जास्त आणि कमी वाल्याचं मिक्सिंग करून तुम्हाला तसा प्रश्न विचारलेला आहे. प्रॅक्टिस झाली पाहिजे. सगळेच प्रश्न पहिल्या प्रश्नासारखे नसतील ना. 15.99 कळते का रे? ओके. सो त्या अँगलने आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. सो त्या अँगलने आपण व्यवस्थित बघू. प्रश्न कळाला, साक्षरतेचा व्यवस्थित आहे, त्या अँगलने आपल्याला इथं लिहायचं आहे. 7व्या नंबरचा प्रश्न. 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील नागरीकरणाबाबत कोणते किंवा कोणती विधाने चुकीची आहेत? हा चांगला प्रश्न आहे. नागरीकरण म्हणजे काय? तुमची ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येचं कंपॅरिझन. नागरीकरण म्हणजे 100% शहरी लोकसंख्येचं प्रमाण आहे, आणि 2011 नुसार महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसंख्येपैकी
45.22% लोकसंख्या ही शहरी लोकसंख्या होती. अत्यंत महत्वाचं. कुठे दिले का वाक्य? दिले बघा. महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचं प्रमाण हे 45.2%. ऑब्व्हियसली सांगितले, त्यामुळे हे विधान तर बरोबर येणार आहे. पहिलं, एकूण नागरीकरणाच्या लोकसंख्येमध्ये, इथं प्रमाण नाही, दोन गोष्टी असतात. एकूण लोकसंख्या एक गोष्ट असते आणि एकूण प्रमाण नावाची एक गोष्ट असते. एकूण लोकसंख्येमध्ये टोटल लोकांची संख्या आणि प्रमाण म्हणजे टक्केवारीतलं प्रमाण. टक्केवारीतलं प्रमाण आपण बघितलंय. एकूण लोकसंख्या घेतली नागरीकरणाची तर महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक लागतो. हे विधान बरोबर आहे. इथून पुढे कायम लक्षात ठेवायचं, नागरीकरणाच्या एकूण लोकसंख्येमध्ये म्हणजे 11,23,74,333 पैकी किती लोक, म्हणजे जवळपास 5.5 कोटींपर्यंत लोक आपली नागरीकरणामध्ये. त्यामुळे आपला नंबर एकूण लोकसंख्येत पहिला आहे. पण इथं काय विचारले? प्रमाण. प्रमाणामध्ये गोवा पहिल्या नंबरला, नंतर मिझोराम येतं, मग तमिळनाडू आहे, मग केरळ आहे आणि मग येतो महाराष्ट्र. त्यामुळे नागरीकरणाच्या प्रमाणामध्ये गोव्याचा पहिला नंबर आणि महाराष्ट्राचा 5वा नंबर, दोन गोष्टी वेगळ्या आहेत. त्यामुळे टोटल लोकसंख्येत नागरीकरणाच्या आपला पहिला क्रमांक आणि नागरीकरणाच्या प्रमाणात आपला 5वा क्रमांक. मी आता 5वा नाही दिला, पण तुम्हाला इथं टक्केवारी विचारली, हे एक लक्षात ठेवायचं. आणि त्यानंतर दुसरं वाक्य काय म्हणले? नागरी लोकसंख्या सर्वाधिक मुंबई शहर जिल्ह्यामध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं. आता ऍक्च्युली असं आहे की मुंबई शहर आणि उपनगर हे दोन्ही पण तुमचे 100% नागरीकरणाचे जिल्हे आहेत. ओके, आता इथं देताना ऑप्शन मध्ये हे झाला. आता आयोगाचा पण एखादा प्रश्न हॅश होतो, असा आपला बी एखादा प्रश्न हॅश झाला पाहिजे. ऍक्च्युली हे विधान बरोबर आहे. त्यामुळे अ, ब, क तीनही विधानं बरोबर आहेत, तसं ऑप्शन दिसत नाही. त्यामुळे आजच्या या प्रश्नाला आपण हॅश करू. कुणाला सोडवताना हा प्रश्न असा कळला आणि दुसऱ्या वाक्याला तुम्ही थांबले रे, कोण कोण प्रामाणिकपणे सांगायचं. हा झाला डीप अभ्यास. ओके, माझ्याकडनं थोडीशी प्रश्न फ्रेम करताना मिस्टेक झाली, बाकी काही नाही. ओके, होतं, माणूसच आहे, चुका होतात थोड्याफार. या अँगलने क्लिअर आहे सगळ्यांना? सो या अँगलनी तुमचा प्रश्न होता, त्यामुळे तीनही विधानं तुमची इथं बरोबर येणार आहेत. त्यामुळे या प्रश्नाला मी हॅश करतो. बरोबर आहे, मुंबई शहर आणि उपनगर हे 100% नागरीकरणाचे जिल्हे आहेत. त्यानंतर तुमचा ठाणे आहे, नागपूर आहे, पुणे, याप्रमाणे तुमचा क्रम लागतो. हे एक लक्षात घ्यायचं. सर्वात जास्त आणि सर्वात कमी वाले. क्लिअर आहे सगळ्यांना? बघा आता हा प्रश्न तोच आहे मगाचाच, एका मग एक दिलाय, मुद्दाम दिलाय, कारण हा आयोगाचा सर्वात आवडता प्रश्न आहे. आतापर्यंत 7 वेळा हा प्रश्न 2011 पासून रिपीट झालाय. काय? 2011च्या जनगणनेनुसार एकूण नागरीकरणाच्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राचा डॅश डॅशवा क्रमांक लागतो. मला सांगा आता, नागरीकरणाचं प्रमाण विचारलंय, हा झाला कीवर्ड. पेपरमध्ये कीवर्डला गोल करत चला. इथं एकूण लोकसंख्या विचारली का? एकूण लोकसंख्या विचारली असती तर आपला पहिला क्रमांक होता. इथं देता, तुम्ही वाचत नाही हे, ते न वाचल्यामुळे डायरेक्ट इथं पहिला लिहिता. आपल्याला वाटतं पेपर लय सोपा गेला ना, आल्या आन्सर की चेक केल्या होतं, अरे तिथं प्रमाण विचारलं होतं, मला माहितच नाही. प्रमाण विचारलं तर प्रमाणामध्ये पहिल्या नंबरला गोवा आहे, मग मिझोराम आहे, मग तमिळनाडू, केरळ आणि 5व्या नंबरला महाराष्ट्र आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर तुमचं 3 आहे. किती जणांनी हे लिहिलं पहिलं बरोबर ना? असं खूप सारी लोक आहेत, तर त्यांनी असं करायला नाही पाहिजे. आपलं एक्झॅक्ट आन्सर तुमचं या पद्धतीनं आलं पाहिजे. क्लिअर आहे सगळ्यांना? सो इथपर्यंत तुमचे जे 6 पॅरामीटर्स आहेत त्याच्यावरचे प्रश्न आपण घेतलेले आहेत. आता इथंच मी आपण आदिवासी जमाती, त्यानंतर तुमच्या वस्तींचे प्रकार, नागरीकरणाच्या वस्तीची व्याख्या, हे सुद्धा आजच इथंच कव्हर केलेलं आहे. हे तुम्हाला दिसेल कारण प्रश्न तुम्ही सोडवले. आता पुढचा प्रश्न आहे योग्य जोड्या जिल्हा आणि महाराष्ट्रातली आदिवासी जमात, याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. आता हा प्रश्न सोडवण्याच्या आधी तुम्हाला कळावं म्हणून एक गोष्ट इथं सांगतो. महाराष्ट्रामध्ये जर आदिवासी जमाती आपण घेतल्या तर आदिवासी जमाती तुमच्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये स्थित नाहीत. पहिलं तर आदिवासीलाच आपण वनवासी म्हणतो. वनवासी कुठं राहणार आहेत? बीड, लातूर, धाराशिव. इकडे वन नाहीयेत. राहणार कुठं? ते जिथं वनांचं प्रमाण जास्त आहे. मग आता इथं आपला सह्याद्री आहे, सह्याद्रीमध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे, तर इथं लोक राहतील का? शक्यता वाटते. पण गंमत अशी आहे की हा भाग आहे तुमचा मुंबई उपनगर, ठाणे या भागातला, तो शहरीकरणामुळे पुढारलेला आहे आणि दक्षिण भागामध्ये समृद्धी जास्त आहे. त्यामुळे या भागामध्ये आदिवासी लोकसंख्या राहत नाही. आदिवासी लोकसंख्या राहते उत्तर महाराष्ट्रामध्ये, इथं सातपुडाच्या काही भागात आणि नाशिकमध्ये आणि पुण्यामध्ये सह्याद्रीच्या काही भागात. त्यामुळे सह्याद्रीच्या उत्तर भागामध्ये आणि सातपुडाच्या भागामध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये आदिवासी कॉन्सन्ट्रेट आहेत. आणि दुसरं, या विदर्भाच्या भागामध्ये आदिवासी कॉन्सन्ट्रेट. या मधल्या कुठल्याही भागामध्ये महाराष्ट्रात आदिवासी अजिबात राहत नाही. त्यामुळे हे एक आपल्याला इथं लक्षात ठेवायचंय. आता अजून कसं लक्षात ठेवायचं ते सांगतो. जिल्हा वाईज आदिवासी आपण बघितले तर ते तुम्हाला कळतं. पुन्हा एकदा हे काढू आपण. ओके, सगळ्यात भारी वाले नंदुरबार आणि धुळे. त्यातल्या त्यात नंदुरबारमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी आहेत. 60 ते 70% आदिवासी त्या भागामध्ये राहतात आणि ती सगळ्यात महत्वाची जमात जी आहे
ती म्हणजे तुमचं भिल्ल. हे भिल्ल नावाचे आदिवासी तुमचे ते नंदुरबार आणि धुळे या दोनही भागामध्ये राहतात, हे कायम लक्षात ठेवायचं. जसं इथं भिल्ल फेमस आहे तसा इकडं म्हणजे कुठं गडचिरोली आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे आणि नागपूर या भागामधल्या एरियामध्ये तुमचे गोंड आणि हलवा हे दोन आदिवासी जमाती फेमस आहेत. त्यामुळे विदर्भ आलं तर गोंड आणि हलवा लिहायचं, आणि त्यानंतर तुमचं उत्तर महाराष्ट्र किंवा खानदेश आला तर त्या भागामध्ये तुमचा भिल्ल आदिवासी जमात लिहायची. इथं अजून एक महत्वाचं आहे, इथं अमरावती नावाचा जिल्हा आहे आणि अमरावतीमध्ये स्पेसिफिकली तुम्ही जर प्रकाश बाबा आमटे नावाचा पिक्चर बघितला असेल नाना पाटेकरांचा, तर त्यात जे दाखवले तिथं जे काम करतात ते मेळघाटातले आदिवासी आहेत. त्या आदिवासींचं नाव आहे कोरकू. तर हे कोरकू जे आदिवासी आहेत तुमचे, हे कोरकू आदिवासी तुमचे अमरावती जिल्ह्यामध्ये येतात. हे एक आपल्याला इथं लक्षात ठेवायचंय. आता राहिलं काय तुमचं, इथं राहिला नाशिक, त्यानंतर इथं राहिला ठाणे पालघर आणि इकडे राहिला तुमचा पुणे. आम्ही ठाकर या रानाची पाखरं ऐकलंय का? सो एकदम कोकणामध्ये सर्वात उत्तरेकडचा तुमचा ठाणे आणि पालघर आहे. आता ठाणे आधी एकत्र होता, पालघर वेगळा झाल्यामुळे पालघर मेजरली आपण घेऊ. या पालघरमध्ये 3-4 फेमस आदिवासी जमाती आहेत. ओके, पहिलं आपलं ठाकर. ओके, वारली ऐकलं असेल, वारली पेंटिंग, ठाकर आहे, वारली आहे, कातकरी आहे. ओके, त्यानंतर कोकणा आहे. ओके, त्यानंतर महादेव कोळी आहेत. हे 4-5 तुमचे या भागामध्ये फेमस आहेत. आता बघा, पालघरलाच नाशिक पण लागून आहे, त्यामुळे हेच तुम्हाला इकडे पण दिसतात. ओके, पण नाशिक धुळ्याला लागून आहे त्यामुळे हे 5 तर दिसतात, सोबत नाशिकच्या काही भागामध्ये भिल्ल सुद्धा तुम्हाला दिसतो. आता गंमत अशी, हा पुणे तुमचा ठाण्याला इकडे टच झालेला आहे, त्यामुळे पुण्याच्या उत्तर भागात म्हणजे भीमाशंकरच्या आंबेगाव, खेड, राजगुरुनगर याच्या एकदम जंगलाच्या भागामध्ये तुम्हाला कातकरी आणि महादेव कोळी हे 2 आदिवासी जमाती दिसतात. एवढं केलं की याच्या बाहेर महाराष्ट्राच्या आदिवासींचा प्रश्न जात नाही, करून ठेवायचं. सो ठाणे पालघर बघितलं तर ठाकर, वारली, कातकरी, कोकणा, महादेव कोळी आहे. त्याच्या शेजारी नाशिकला पण ठाकर, वारली, कातकरी, कोकणा, महादेव कोळी आणि भिल्ल तुम्हाला. नंदुरबार, धुळे पक्का तुमचा भिल्ल. काही भागामध्ये पारधी असतात. अमरावती आले की कोरकू आणि या विदर्भातल्या भागामध्ये गोंड हलवा, गोंड हलवा. आता हे बघितल्यावरती प्रश्न सोडवायला सोपं जाते. आता सोडवा. नंदुरबार बघितलं, नंदुरबारमध्ये काय येणार? पहिलं येणार नंदुरबारमध्ये तुमचा भिल्ल. गडचिरोली म्हटलं विदर्भात आलं, गडचिरोली म्हटलं की तुमचा येणार गोंड. ठाणे म्हटलं की ठाकर, वारली, कातकरी, कोकणा आलं का? सो हा ठाणे आला की तुमचा वारली आलं. आणि अमरावतीचा एकच आहे डिस्टिंग्विश, तो कुठला तुमचा? कोरकू. त्यामुळे उत्तर आहे तुमचं 2, 3, 4 आणि 1. 2, 3, 4 आणि 1. उत्तर एकदम सोपं झालं. असा एखादाच प्रश्न तुम्हाला येतो आणि तो एकदम सोपा असतो, त्यामुळं हा प्रश्न तुमचा अजिबात चुकायचं नाही. या अँगलनं आपल्याला करायचंय. ऑल गुड, क्लिअर आहेत सगळे? सो या पद्धतीने तुम्हाला गोष्टी व्यवस्थित आले का सगळ्यांच्या बरोबर? ओके मध्ये जमतंय? फिक्स वाला प्रश्न आहे आणि मागच्या 3-4 वर्ष याच्यावरती गॅप आहे, त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला 100% विचारला जाणार आहे. कळतंय का? सो या अँगलने आपल्याला इथं लिहायचं आहे. चलो त्यानंतर पुढे आता बऱ्याच जणांची शंका अशी होती की सर यासाठी सोर्स कुठला वापरायचा? फ्री सिरीज जरी असली तरी एक कंप्लीट सोर्स लागतो. जे नव्यानं विद्यार्थी आहेत ते तुम्ही 700-800 पानांची पुस्तकं वाचू शकत नाहीत. आपली महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल ही पुस्तकं ऑलरेडी प्रकाशित आहेत. तर तुम्ही आता हे माझ्या हातात तुम्हाला पुस्तक दिसतंय, महाराष्ट्राचा भूगोल हे पुस्तक आपलं आता 2nd एडिशन अगदी जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रकाशित झालेलं आहे. फक्त 150 पानाचं पुस्तक आहे आणि 150 पानांमधनं महाराष्ट्राचे 8 प्रश्न आणि या तुमच्या भारताच्या भूगोलाच्या पुस्तकामधनं सिलेक्टेड टॉपिक मी त्या दिवच्या व्हिडिओमध्ये सांगितलेत की कुठल्या टॉपिकवरती फोकस करायचा. प्राकृतिक भारताचा, लोकसंख्या करायची, नदी करायची आणि राजकीय करायचं. एवढे 4 टॉपिक वाचले की तिथले 3 प्रश्न, असे टोटल प्रश्न एकूण तुमच्या फक्त 200 पानामध्ये कव्हर होतात. हे सगळीकडे पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहेत आणि किमती खूप कमी ठेवल्यात. पुण्यामध्ये हे पुस्तक तुम्हाला 155 ते 160 रुपयाला मिळतं हे पुस्तक, आणि हे पुस्तक सुद्धा. त्यामुळं याच्या बाहेरचे प्रश्न तुमचे येणार नाहीत ही माझी म्हणजे गॅरंटी म्हणतो, हमी म्हणतो, कारण खूप काम याच्यावरती केलंय. जवळपास 1,500 पेक्षा जास्त PYQचे अनालिसिस करून इतका प्रिसाईज कंटेंट आपण देतोय. मी ज्यावेळेला म्हणतो की एवढ्या कमी याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स येतात त्यावेळेला त्याच्या पाठीमागं खूप काम असतं. त्यामुळे ज्यांना कोणाला ही सिरीज बघताना या सगळा अभ्यास करायचा किंवा तुमच्या मित्रांना सांगायचा तर नक्की हे पुस्तक सजेस्ट करा. ध्यास प्रबोधिनी मार्फत प्रकाशित झालेलं आपलं महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल ही दोन्ही पुस्तकं तुम्ही घेऊ शकता. सगळीकडे अवेलेबल आहेत. ओके, आणि ही जाहिरात वगैरे नाही, हे जेन्युइन आहे. काम केलंय त्यामुळं काम केलेला माणूसच हे सगळं प्रामाणिकपणे सांगू शकतो. चला पुढचा प्रश्न. नागरी वस्तीच्या संदर्भामध्ये खालीलपैकी अयोग्य असलेले विधान ओळखा. करायचा आणि माझं प्रेडिक्शन आहे पूर्वला अजूनपर्यंत आला नाही, मुख्यला मागच्या वेळेला आलता, ते एक लक्षात ठेवायचं. गट बला आलाय पण गट क ला आलेला नाहीये, त्यामुळे हे माझं प्रेडिक्शन मध्ये जाणार. बघा आपण जे 15 प्रश्न घेतोय ना आज महाराष्ट्राच्या लोकसंख्येवरती, भाई लोक एक लक्षात ठेवा, यातला 1 ते 2 प्रश्न म्हणजे आला
तर या टॉपिकला धरूनच येणार, याच्या बाहेर प्रश्न येणार नाही, एवढं करायचं. त्यामुळे टॉपिक व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? काय म्हणते, नागरी वस्तीच्या व्याख्येसंदर्भात खालीलपैकी अयोग्य झालं. म्हणजे आता नागरी वस्ती म्हणजे काय हे तुम्हाला कळलं पाहिजे. व्हॉट इज नागरी वस्ती? नागरी वस्ती म्हणजे, नागरी वस्ती आपल्याकडे जनगणना होते बघा, तुमची 1971 आणि 1981 या दोन्ही जनगणनेमध्ये काय केलं आपण, नागरी वस्तीची व्याख्या केली. काय केली? पहिलं, नागरी वस्तीच्या व्याख्येमध्ये पहिल्यांदा आपण सांगितलं एक वैधानिक शहरांची व्याख्या. वैधानिक शहर म्हणजे कायद्यानं स्थापन केलेली शहर. वैधानिक शहर म्हणजे शहर जिथं महानगरपालिका, नगरपालिका, ओके, त्यानंतर तुमची नगर पंचायत, ओके, त्यानंतर तुमची कटक मंडळे, अशा सारख्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्था जिथं असतील त्याला नागरी वस्ती म्हणायचं. हे फिक्स झालं. समजा हे नसेल तर खालील पैकी निकष पूर्ण करणारी वस्ती म्हणजे नागरी वस्ती. कुठले निकष? 3 निकष. एक, तिथली लोकसंख्या कमीत कमी 5,000 एवढी पाहिजे. ओके. दुसरं, तिथले कमीत कमी 75% पुरुष हे बिगर कृषी कामात गुंतलेले पाहिजे. नीट हा, हे 75% पुरुष, 5,000चं 50,000 करून देतील. नीट करायचं. आणि तिसरं, त्या भागाची घनता जी आहे ती घनता 400 व्यक्ती प्रति चौरस किमी एवढी पाहिजे. एवढे निकष असले की त्याला म्हणायचं नागरी वस्ती. ऍज पर 1971 आणि 81 सेन्सस हे असेल तर त्याला नागरी वस्ती म्हणायचं. बघून घ्या. आणि आता प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्नामध्ये काय सांगितलंय बघा, प्रश्न दिसतोय तुम्हाला इथं बघा. 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या, ऑब्विसली 5,000च बघितलं आपण. 50% पेक्षा जास्त पुरुष, इथं गडबड केली. 50% का नाही, किती पाहिजे? 75%. म्हणजे ब विधान चुकीचं आहे. आणि लोकसंख्येची घनता किती? 400. त्यामुळे अ आणि क बरोबर. विचारलंय काय? अयोग्य, 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 अयोग्य. तर या ठिकाणी तुम्हाला केवळ ब योग्य. आता अजून एक लक्षात ठेवा, योग्य ना अयोग्य वाचत नाही, डायरेक्ट इथं जातो. ब विधान चुकीचं, अ क बरोबर. अ कचा ऑप्शन आधीच दिलाय. अशी सिली मिस्टेक सुद्धा होतात. बऱ्याच जणांचे रिझल्ट 1, 2, 3, 4 मार्काने जातात. त्यांच्या सिली मिस्टेक झालेल्या असतात. लक्षात ठेवा. पास व्हायचं असेल तर अभ्यास तर करतायच तुम्ही, सिली मिस्टेक कमी करण्यावरती काम करा. तुम्ही आपोआप पास होणार आहे. ज्यावेळेला आम्हाला काउन्सिलिंग फोन येतात, पोरं म्हणतात की सर 4 वर्ष झाला अभ्यास करतोय, 5 वर्ष झाला अभ्यास करतोय, इतक्या मेस दिला. त्याला मी म्हणतो पहिलं तू तुझं अनालिसिस कर. आणि अनालिसिस करताना लक्षात येतं की त्या लेकराचे 100 प्रश्नांपैकी किमान 4 ते 5 प्रश्न एखादा गोल करायला चुकतो, एखादा त्यानं वाचलेला असतो, पेपरात रिव्हिजन केल्यामुळे आठवत नाही. पुढचा प्रश्न असा असतो, तिथं बरोबर वाचला, गोल करताना चुकला. इथं असं होतं. पुढा गोष्ट असतं 50-50 कन्फ्युजन झालं, रिव्हिजन केली असेल तर बरं झालं असतं, असं असतं. या सगळ्या गर्तेमध्ये पोरग त्या एका तासामध्ये असतं. प्लस कंबाईनचा गोळ काय होतो, कंबाईनला असतात 60 मिनिटं, प्रश्न असतात 100, आणि 100 प्रश्न सोडवायला तसं कॅल्क्युलेट केलं तर एका प्रश्नाला फक्त 36 सेकंद मिळतात. आणि त्या 36 सेकंदामध्ये अशा 3 वाक्याचे प्रश्न वाचायचे, योग्य आहे की अयोग्य आहे याला गोलबी करावा लागतो तुम्हाला. प्लस 5,000 आहे का, 50 का, 75 आहे का, 400 याचं अनालिसिस बी करावं लागतं. इतकं डोकं फास्ट चाललं पाहिजे. आणि ही जी सराव प्रश्न संच घेतोय मी किंवा सिरीज घेतोय ती याच साठी आहे. कंटेंट तर वाचायचंच आहे, सोबत PYQ ची प्रॅक्टिस करायचे, प्रश्न सोडवायची, टेस्ट सिरीजच्या माध्यमातून प्रॅक्टिस करायचे, तर कंबाईनला एका तासामध्ये प्रश्न. पण या सगळ्याच्या राड्यानंतर मॅथ्स रिझनिंग बसलंच आहे. म्हणजे GS 80 सुटले तरी 20 प्रश्नाला किती वेळ राहतो याच्यावरती तुमचं मेरिट पुन्हा डिपेंड असतं. सो गट क पास व्हायचे असेल, गट ब पास व्हायचे असेल, त्याचा मूलमंत्र आहे टाइम मॅनेजमेंट आणि सिली मिस्टेक्स कमी करतं. जितक्या सिली मिस्टेक कमी तितकं तुम्ही पास होण्याच्या जवळ जाणार, एवढं लक्षात ठेवा. क्लिअर आहे सगळ्यांचं? सो या पद्धतीने तुम्हाला गोष्टी व्यवस्थित कराव्या लागतील. ठीक आहे. उत्तर कळाल्या प्रश्नाचं उत्तर आहे तुमचं केवळ ब. अयोग्यमुळे या सगळ्या गोष्टी असतात, ते आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तुमचा 11 नंबरचा. जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या प्रकारच्या स्थलांतराचे प्रमाण सर्वात जास्त आहे? व्यवस्थित हा आयोगानं आतापर्यंत 4 वेळा विचारलेला प्रश्न आहे. आणि मी सांगतो मुद्दाम PYQ मधनं घेतलाय हा, या वर्षी बी याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. मला सांगा स्थलांतर म्हणजे काय? ग्रामीण कडलं लोक शहराकडे जातात, शहरातलं लोक गावाकडे जातात. आता मला सांगा, टॉपिक माहित नाही त्या लोकांनी सगळ्यांचे उत्तर याचं लिहिलेलं असणार आहे की ग्रामीण भागातनं नागरी भागामध्ये सर्वात जास्त स्थलांतर होतं. मागच्या डाटाच्या अनालिसिसवर आपल्याकडं ग्रामीण भागातून
ग्रामीण भागामध्ये स्थलांतराचं प्रमाण सर्वाधिक आहे. आणि आपल्याकडे गावाकडे लग्न होतात साजेलचलेनुसार, तर हे लग्न हे सर्वात मोठं कारण आहे, बरोबर ना. आपल्याकडे विवाहाचं कारण सर्वात मोठं येतं बाळांनो, आणि त्यामुळे ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर हे सर्वात जास्त आहे. ओके, ग्रामीण ते शहरीमध्ये करायचं असेल तर तुम्हाला व्यवसाय, नोकरी, शिक्षण यासाठी जावं लागेल. मग हे ग्रामीण ते नागरी भागामध्ये मग तुमचं दुसऱ्या क्रमांकावरती येतं, हे लक्षात घ्यायचं. हे पाठच करायचा प्रश्न नसेल कळत तर पहिलं ग्रामीण टू ग्रामीणच आहे एवढं लक्षात ठेवा. याच्या पलीकडे काही लक्षात ठेवायचं, ऍज इट इज प्रश्न कॉपी होऊ शकतो. ओके, तर या अँगलने आपल्याला इथं लक्षात ठेवायचंय. पुढचा प्रश्न आहे, आता जनरल अनालिसिस वरती घेतलाय. डॅडॅश हा दिवस आणि डॅडॅश हे वर्ष जागतिक लोकसंख्या दिन आणि लोकसंख्या वर्ष म्हणून साजरं केलं गेलं किंवा केलं जातं. महत्वाचं आहे. आता इथं ऑप्शन क्लोज दिलेत, 11 जुलै, 10 जुलै, 13 जुलै, 15 जुलै, 74, 75, 79. सिंपल लक्षात ठेवा. आता माहित नसेल किंवा बऱ्याच जणांचा चुकला असेल, 11 जुलै हा जो आहे, 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो आणि 1974 हे वर्ष जागतिक लोकसंख्या वर्ष आहे. आता का, त्याचं कारण सांगतो. काय झालं 11 जुलैला, काय झालं 11 जुलैला, 11 जुलै 1987 ला बघा, आता जगाची लोकसंख्या झाली 500 करोड, म्हणजे किती, 5 अब्ज. मला सांगा ना, या एवढीशा पृथ्वीवरती 5 अब्ज 500 करोड लोक. टेन्शन आलं नाही सगळ्यांना. 87 ला सगळ्यांना टेन्शन आलं की जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली. मग सगळे मला एकत्र या. आता आल्याला काहीतरी निर्णय घ्यायचे, ते शॉक मध्येच होते, निर्णय घेता आला नाही. 87 ला ते म्हणले की आता अवघड झालं, आणि ते म्हणले 1989 पासून त्यांनी 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात केली. हे लक्षात ठेवायचं. हेही आयोग विचारतं की कधीपासून साजरा करायला सुरुवात झाली. त्याचं कारण असं की लगेच निर्णय घेत नाही, ते अंमलबजावणी करायला वेळ लागतो. हे एक लक्षात ठेवा. अजून एक तारीख लक्षात ठेवा आता याच अँगलची. 11 मे 2000 साली भारताची लोकसंख्या 100 करोड म्हणजे किती, 1 अब्ज इतकी झाली. 1 अब्ज या बालकाचं नाव होतं आस्था नावाची मुलगी, आणि या मुलीच्या जन्मानं भारताची लोकसंख्या 1 अब्ज झाली. 11 मे 2000 रोजी आपण जागतिक म्हणजे भारताचा लोकसंख्या कोश हा सुरू केलेला आहे. तर ते एक आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. आणि लोकसंख्या वर्षी तुम्हाला सांगितलं मी 1974. अजून एक तारखेच्या अँगलने प्रश्न आला तर तुमचा 19 एप्रिल 2023 या दिवशी चीनला मागे टाकून भारत हा जगातला सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आता चीन येतो. त्यामुळे ही आकडेवारी पण लक्षात ठेवा. इन केस लोकसंख्येमध्ये आकडेवारीचा गेम केला त्यांनी तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याकडे तयार असले पाहिजेत. सो या अँगलने गेलं तर उत्तर आपलं निघतंय 11 जुलै आणि 1974. क्लिअर आहे सगळ्यांना. सो या अँगलने आपल्याला इथं व्यवस्थित जायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या एकूण घनते एवढीच तंतोतंत घनता पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याची. आता ऑलरेडी मगाशी एक्सप्लेन करताना मी सांगितलं, तुम्ही वाचलं पण असेल. ज्याचं चुकलं असेल त्यांनी एक्सप्लेनेशन वाचल्यावरती आता कळ, अरे हा मास्तरनी सांगितलं दिस इज नथिंग बट अनालिसिस. कळतंय का. आपलं पुस्तक बघा, एवढीच वाटतं पुस्तक, पण याच्यामध्ये इतकं भांडार भरलेलं आहे हे लक्षात घेऊ शकता. घनतेच्या कॉलम मध्ये इथं देऊन ठेवलेलं आहे. पहिले 5 शेवटचे 5 बसवलेत. 1901 ची घनता बी दिली आणि छत्रपती संभाजीनगरची घनता 365 जी यावढी हे पण दिले. त्यामुळे मी म्हणतो की 150 पानांमध्ये इतकं प्रिसाइज अनालिसिस केलंय, फापट पसारा वाचायची गरज नाही. या अँगलनं तुम्हाला इथं जावं लागतं. सो मी आवर्जून सांगेन की तुम्ही हे पुस्तक घ्या आणि त्या पद्धतीने अभ्यास करा. हे उत्तर तुम्हाला व्यवस्थित निघतंय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आता हा अनालिटिकल प्रश्न आहे, हा अवघड कॅटेगरीचा प्रश्न आहे. ऍज इट इज रिपीट होऊ शकतो हे लक्षात घ्या. काय म्हणताय, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचं आपण बघितलं. रत्नागिरीचं 1122 आहे आणि सिंधुदुर्गचं 1036 आहे. ते का असं विचारलंय, आता आकडे नाही विचारले. का असेल वाचा. ऑप्शन कधी कधी एवढे सिली असतात, तुम्ही नीट वाचलं पाहिजे. कोकणातील जिल्ह्यामध्ये स्त्री भ्रूणहत्येचं असलेलं कमी प्रमाण. आता स्त्री भ्रूणहत्येचं कमी प्रमाण ठीक आहे असू शकतं. पुढं कोकणातील या जिल्ह्यातून मुंबईच्या औद्योगिक प्रदेशांकडे पुरुष कामगारांचं होणारं बाह्य स्थलांतर. दिस ऑप्शन कन्व्हिन्सेस अस. क्लिअर आहे सगळ्यांना. बघा बरं, साऊथ कोकण जो आहे म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग इथून लोक कामाला चाकरमणी आपण त्याला म्हणतो कुठे गेले, मुंबई शहर, उपनगर, ठाणे वगैरे ना या भागामध्ये तुमची लोक गेली. त्यामुळं पुरुष तिकडे गेले, शिल्लक फक्त स्त्रिया राहिल्या. त्यामुळे मोजताना इथं स्त्रियांचं प्रमाण म्हणजेच लिंग गुणोत्तर जास्त आलं. दिस इज युअर परफेक्ट आन्सर. तिसरा तरी पण वाचा, विवाह प्रसंगी वधू पक्षाला दिला जाणारा हुंडा. उगच दिलाय
असले ऑप्शन उत्तर असतात बरं का, डिस्क्रिमिनेशनचे. आणि या जिल्ह्यामध्ये आरोग्य आणि वैद्यकीय सुविधांमध्ये झालेल्या सुधारणांमुळे मुलींच्या संख्येत वाढ. आता हा वाटू शकतो मी पहिला आणि चौथा ऑप्शन डायरेक्ट कट त्यामुळेच नाही केला. यापैकी सर्वात बरोबर उत्तर तुम्हाला लिहायचंय, सर्वात बरोबर. आयोगानं पहिल्याच पानावर इन्स्ट्रक्शन असतात की सर्वात योग्य उत्तर तुम्हाला टिक करायचं आहे, मल्टिपल आन्सर्स वाटले तरी. सो उत्तर आपलं हे, आणि हे करून ठेवा. हा PYQच्या रेफरन्सचा प्रश्न आहे आणि हा पुढेही येऊ शकतो, हे आपल्याला व्यवस्थित पाहायचं आहे. क्लिअर आहे, कळतंय जनता? सो या अँगलने आहे. आणि आजच्या सेशन मधला आपला शेवटचा प्रश्न आहे, हा मुद्दाम घेतलाय मी. महाराष्ट्रामध्ये रेषाकृती वस्ती प्रामुख्यानं कुठं असते? आता गंमत अशी झाली, इथं बघितलं असतं तरी उत्तर निघलं असतं. काय दिसतं इथं? रस्ते. काय दिसती? नदी. आणि त्यामुळे उत्तर काय येते तुम्हाला? रस्त्यांच्या दुतर्फा आणि नदीच्या काठावरती. हे समजून घ्या, याला म्हणतो आपण टाइप्स ऑफ सेटलमेंट. हे लक्षात घ्यायचं, टाइप्स ऑफ सेटलमेंट्स. आणि दुसरी एक गोष्ट आहे तुमच्याकडे, पॅटर्न्स ऑफ सेटलमेंट्स. ओके, हे टाइप्स म्हणजे प्रकार आहेत वस्त्यांचे, आणि हे झाले प्रारूप. आत्ताचा जो प्रश्न आहे तो आहे प्रारूपांवरती. टाइप्स मध्ये येतं केंद्रित वस्ती, विखुरलेली वस्ती, पुढे कुठेतरी याच्यावरती मी प्रश्न टाकेल. आज नाही टाकला मी, पण आज टाकलाय मी प्रारूपांवरती. प्रारूप कसे असतात मला सांगा. आता काय विचारलं? रेषाकृती म्हणजे एका सरळ रेषेमध्ये एक रस्ता गेलाय, रस्त्याच्या कडेला वस्ती, इथून वसणार इथून वसणार, ही झाली सरळ. एखादी नदी गेली आहे, नदीच्या काठावरती लोक राहणार आहेत, म्हणजे ही झाली तुमची रेषाकृती वस्ती. कळते का तुम्हाला? उद्या पुढचं ऑप्शन काय येऊ शकतं? एखादं तळ किंवा सरोवर किंवा जलाशय, लोक याच्या कडेला असणार आहेत ना. कशी दिसती वस्ती? दिस इज नथिंग बट युअर गोलाकार वस्तीचं प्रारूप. उद्या काय होऊ शकतं तुम्हाला? उद्या असं होऊ शकतं की समजा इथून एक रस्ता आलाय, इथून एक रस्ता आलाय, इथून एक आला, ही झाली त्रिज्याकार वस्ती. ऑप्शन मध्ये दिले तुम्हाला, रस्ते एकत्र मिळतात त्या चौकाची ठिकाणी तुमची त्रिज्याकार वस्ती असते. कधी कधी काय होतं, हा सह्याद्रीच्या डोंगराचा उतार आहे, इथं उतार सपाट केला, इथं लोक राहिली, इथं सपाट केला, इथं राहिली, इथं सपाट केलं, याला म्हणतात पायऱ्या पायरींची वस्ती. हा प्रकार होऊ शकतो तुम्हाला. उद्या काय होऊ शकतं? उद्या समजा ही एक नदी आहे, ही एक नदी आहे, पुढे गेली, इथं नद्यांचा संगमय, ही झाली त्रिकोणी आकारातली त्रिकोणाकृती वस्ती. कळलं? त्यामुळे वस्त्या दिसतात कशा याच्यावर जे पडतात ते असतात वस्त्यांची प्रारूप. आता रस्त्याच्या कडेला सरळ रेषेमध्ये असतील, त्यामुळं आपला प्रश्न इथं आलेला आहे तो म्हणजे रेषाकृती वस्ती. रस्त्याने सह्याद्रीच्या उतारावरती कुठली वस्ती असेल? पायऱ्या पायरींच्या आता सांगितलं. राष्ट्रीय मार्ग किंवा रस्ते एकत्रित आले म्हणजे चौक तयार झाला, तो त्रिज्याकार वस्ती झाली. तलाव तळे सरोवर यांच्या ठिकाणी गोलाकृती वस्ती असते. हे करून ठेवायचं. आयोग याच्यावरती विचारतं. हे प्रश्न का घेतले पाहिजे की मुद्दाम? गट क ला अजून आयोगाने प्रश्न विचारले नाहीत. गट अ ला म्हणजे राज्यसेवेला आणि गट ब च्या पूर्वानी मेन्सला आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारलेत. दुर्लक्ष व्हायला नको म्हणून हे टॉपिक मी नंतर लोकसंख्येमध्ये ऍड केले, हे लक्षात ठेवायचं. सो हे आपले 15 प्रश्न होते महाराष्ट्राच्या लोकसंख्येचे. या अँगलला आपण या गोष्टी व्यवस्थित पाहिलेल्या आहेत. सो कशी वाटली पहिली टेस्ट? कसं वाटलं एक्सप्लेनेशन? या पद्धतीने आपण जाणार आहोत. सिरीज आवडली असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लेकरांनो, तुमच्या कमेंट्समध्ये तुमचे नक्की प्रतिक्रिया सांगा. अजून आपल्याला काय सुधारणा करायची असेल तर त्याच्यामध्ये आपण करू शकतो. आणि हा याच्यामधनं आपली प्रॅक्टिस होणार आहे, पण फुलफिल कंटेंट जो आहे तो एक तर पुस्तक वाचून मिळणार आहे, आणि ज्याला तरीही अडचण आहे त्यांच्यासाठी बॅचेस आहेत. आता बघा, मी आता काय बॅचचं प्रमोशन करायसाठी आलो नाही, पण तरी सुद्धा ज्यांना अजूनही वाटतं की मला भूगोलामध्ये बेसिक पासून तयारी करायची गरज आहे, त्यांच्यासाठी आपली गट ब आणि गट क साठी जी बॅच आहे त्या बॅचचं नाव आहे सह्याद्री. आपल्या ध्यास प्रबोधिनी ऍप वरती तुम्हाला सह्याद्री ही बॅच तुम्हाला मिळेल. गट ब आणि क ची पूर्व आणि मुख्य या दोन्ही पॅटर्न्स तुमचे त्याच्यामध्ये कव्हर होणार आहेत, हे लक्षात घ्यायचं. त्यामुळे एकदा बॅच लावली की प्री आणि मेस दोन्ही कव्हर करता येते. पुस्तकांचं तुम्हाला सांगितलं, प्रॅक्टिस करा आणि अभ्यास करा. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. ध्यास प्रबोधिनी तुमचा भूगोलाचा, आणि प्लस आपल्या ऍपवरती तुम्हाला दिसलं करंट 365 ही सुद्धा बॅच आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची, आपण याच ताकदीनं आणि अनालिसिसनं करंट मध्ये सुद्धा पोरांचं अनालिसिस घेतोय. सो चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. इथं आपल्याला मार्क्स आले पाहिजेत, आणि आपण इथं परीक्षेत पास होण्यासाठी आलेलो आहे. इथंच येऊन 3-4 वर्ष अभ्यास करत बसायचं आपल्याला नाहीये. काही अडचण आली तरी तुम्ही आपल्या अकॅडमीचा नंबर आहे 95-95-95-12-17 या नंबरवरती मला व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला मेसेज करा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तिथून दिली जातील. आणि हे सगळं आवडलं असेल तुमच्या विद्यार्थी मित्रांना सजेस्ट करा. आपल्या ऍप्सवरती बॅच आहे ती तुम्ही परचेस करू शकता, आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा, सगळ्यांना ऑल द बेस्ट. या पद्धतीने तुम्ही त्या गोष्टी करू शकता. ओके, सो सर्वांना ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.